नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते सुंदर असं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज खूप दिवसातून ब्लॉग घेऊन येते कारण की जेव्हापासून मी हे आपल्या आरीवर्कचे व्हिडिओ टाकायचे बंद केले, जवळपास 2-2.5 महिने झाले। मी आजारी पडल्यानंतर आपले व्हिडिओज बंद झाले, तेव्हापासून आपले सबस्क्रायबर हे मायनसमध्ये जायला लागले। तर त्यामुळे व्हिडिओ बनवायची पण एवढी काही इच्छा होत नाही आहे की बघणारे पण कमी झाले, कारण की कंटेंट आपला आरीवर्कचा होता आणि त्यातून आपण आता ब्लॉगिंगकडे आलोय। त्यामुळे मग थोडंसं बघणारे पण पाहत नाहीत, त्यामुळे माझा पण व्हिडिओ वगैरे बनवायचा तेवढा मूड होत नाही। पण काय होतं, कोणी कोणी खूप छान कमेंट करतं, ताई तुमची तब्येत बरी आहे का, तुम्ही कशा आहात, किंवा तुम्ही असं खूप छान छान कमेंट करतात, व्हिडिओला लाईक करतात, आपलं छोटं काही टाकलं तरी पण। मग त्यामुळे परत असं वाटतं की चला आपल्याला कोणीतरी आवडीने बघतंय, कोणीतरी खूप जणी असं खूप छान छान ताई कमेंट करतात की तुमचे व्हिडिओ आम्ही रोज पाहतो वगैरे, तेव्हा खरंच खूप छान वाटतं। आपल्याला कोणीतरी पाहतंय, परत असं वाटतं चला त्यांच्यासाठी का होईना पण आपण बनवूया। म्हणून मग परत आज मनावर घेतलं। दरवेळेस म्हणत असते डेली ब्लॉग टाकन पण नाही होत। मग असं वाटतं जाऊ द्या, काय शूट करणार मी, कुठं अजून बाहेर वगैरे कुठंच जात नाही, मग रोजचं घरातलं तरी काय दाखवायचं ना। पण तुम्हीच सांगा तुम्हाला माझ्याकडून काय पाहायला आवडेल ना, तर ते मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करत जाईल। तर इथं मी भांडे वगैरे लावून घेतले, संध्याकाळचं काम आवरत होते, त्यानंतर चहा वगैरे टाकला। तर असं हे डेलीचं माझं काम असतं, पण तरी पण तुम्हाला आवडेल का मी रोज काय करते हे पाहायला, मला नक्कीच सांगा। मी असं रोज म्हणते मी बनवल, व्हिडिओ बनवल, पण मग परत नको वाटतं। सबस्क्रायबर सगळे मायनसमध्ये गेलेले आहेत, खूप जणांनी अनसबस्क्राईब करून टाकलेलं आहे। मग असं वाटतं जाऊ द्या, नको आता कशाला बनवायचे ना परत परत व्हिडिओ, मग असं एक मन नाराज झाल्यासारखं वाटतंय। त्यामुळं प्लीज तुम्हाला काय वाटतं ते पण कमेंट करून सांगा, पाहायला आवडेल की नाही। इथं मी तूप बनवायला घेतलं होतं, जेव्हा माझा मूड असतो ना, काय माहिती काय होतं मला, तेव्हाच तूप बनवायचं असतं। असं डोक्यात आलं ना की हा चला आता लगेच तूप बनवूया, तर इथं फक्त चहा टाकला आणि लगेच तूप बनवायला घेतलं। आणि पहा, तेवढी शाई टाकली मिक्सरच्या भांड्यात, एक ग्लासभर आपलं नॉर्मल जे पाणी असतं ते टाकलं, आणि एक 5 मिनटं पण नसेल, 3-4 मिनटंच फक्त मिक्सरला फिरवून घेतलं, इतकं छान तूप बनवून तयार झालं ना। आणि असं तूप बनलं ना, खरंच मला एवढं भारी वाटतं ना की इतक्या झटकीपट बनलं ना, तर की इतकं पसारा वगैरे अजिबात होत नाही। त्यानंतर मग ते ताक थोडंसं ठेवलं विरजणं परतच्या याच्यासाठी, दही बनवायसाठी, आणि बाकीचं टाकून दिलं। आम्ही खात नाहीत कारण की 15 दिवसाची शाई साचलेली असते, आणि मग इतक्या दिवसाचं ताक वगैरे कोणी खात नाही आमच्या घरात, त्यामुळे मी ते टाकून देते। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून तिथंच धुवून घेतलं, आणि एका छोट्या कढईत अशा प्रकारे काढून घेतलं। त्यात एक्स्ट्राचं थोडंफार काय जे पाणी असतं ना, तर ते पण काढून टाकायचं, आणि असं बारीक गॅसवर बारका गॅस बारीक करून मग त्याच्यावरती ठेवून दिलं तूप कढायला। खूप सुंदर तूप होतं, मी तुम्हाला झाल्यानंतर पण आता दाखवते मी तुम्हाला तूप कसं झालंय ते। खूप सुंदर असं चांगलं झालंय, मला तरी वाटतं की चांगलं झालंय। तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा। तर हे बघा, असं तूप झालंय मस्तपैकी, खूप छान दिसतंय। मी आता आज तुळशीचे पानं नाही टाकले, नाही तर मग तुळशीचे पानं टाकत असते, त्यानं आणखीन छान असं रवाळ तूप होतं। पहा किती सुंदर झालंय। आता हे मी गाळून घेणार आहे, आणि हे इथं माझं पहिलं तूप आहे, छोटीच बरणी, लय मोठी नाहीये। पहा किती सुंदर आहे नाही का, थोडंच राहिले आता त्यात आपण हे गाळून घेऊया, मग दाखवते तुम्हाला परत। पहा किती सुंदर तूप झालंय, खरंच ना इतकं भारी झालंय ना। काचेची बरणी आहे त्यामुळे थोडं गरमच ओतलं, जर फायबरची असेल तर गरम ओतत नका जाऊ। आणि हे पहिलं तूप पण त्यामुळे विरघळलंय, असं मस्त आपलं तूप घरचं गावरान एकदम तयार झालंय। आणि काय माहित, पण मला तूप असं मस्त तयार झालं ना खूप छान वाटतं। आणि मी तूप तेव्हाच बनवते जेव्हा माझा मूड असतो, अन्यथा नाही बनवत। तर चला आता येईल, झाकण वगैरे लावून मी पॅक ठेवून देते। हा किती भारी झाले, हात पोळतायत माझे। अगोदर साहेब म्हणले मी जेवायला नाही येणार, मग मी भाजी बनवायचं कॅन्सल केलं होतं, बाकी सगळं बनवलं होतं। पण मग माझा खूप जास्त मूड अप झाला होता की नाही येणार, म्हटलं स्वयंपाक तसंच राहणार होता, त्यांनी ऐन वेळेला सांगितलं। पण परत आता फोन आला की मी जेवायला येतोय, आता परत भाजी केली आहे, चला तुम्हाला दाखवते। केली आहे भाजी जी आहे ना, तर ती हुलग्याची आहे, हुलग्याला मोड आलेले असतात ना, तर तशी तुमच्या तुम्ही करता का नाही ते पण सांगा। आपली साधी सिंपल केलेली आहे, त्याची एक पर्सनल रेसिपी असते, तर तशी जसं की माझी मम्मी वगैरे करते
तशी केलेली आहे. त्यानंतर त्यांना व्हाईट पांढरा भात खायचा होता, तर बघा पांढरा भात केवढासा केलेला आहे, कारण की त्यांना एकट्यानंच खायचा असतो आणि यातला पण राहू शकतो कारण की ते खूप थोडा खातात. पण करायला मात्र थोडाफार म्हणजे असं डेलीमध्ये नाही करत पण कधीतरी. तर जेवताना दाखवते काय काय बनवलेलं आहे सगळं. आणि स्वयंपाक होईपर्यंत यांनी घरात इतका सगळा पसारा घालून ठेवला होता ना, दिवसभर किती वेळेस हा पसारा आवरायचा ना, हाच माझ्या डोकंच बंद पडतं कधी कधी, इतका पसारा घालून ठेवतो. म्हणजे किती पण आवरा ते आवरतच नाही आहे. त्यानंतर मग जेवायला घेतलं. जेवणामध्ये सकाळच्या भाकरीचे शिळ्या भाकरीचे तुकडे होते. तुम्ही खाता का नाही ते पण कमेंट करून सांगा, खूप छान लागतात. ज्वारीची भाकरी आणि भाजी असा मेनू होता. भात त्यांनी एकट्यापुरताच केलेला होता. आणि सध्या ते खाली बसतात जेवायला, मला खाली बसायचे नाही, त्यामुळे आम्ही वरती बसून जेवतो. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि जेवायला या. थँक्यू.